बातमी आहे राज्याच्या उपराजधानीतून। नागपूर पोलीस आयुक्तांना आलेल्या एका निनावी पत्रामुळे संपूर्ण प्रशासनाची झोप उडाली आहे। डीएसएस नावाच्या एका संघटनेने थेट पोलीस आयुक्तांना हे पत्र पाठवलं होतं। या पत्रामध्ये नेमकं काय होतं पाहूयात। संघ मुख्यालयाला रेडिएशनची धमकी। संघ मुख्यालयात सीझियम 137 टाकल्याचा दावा। रेडिएशनच्या धमकीनं नागपुरात खळबळ। नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय म्हणजे हाय सिक्युरिटी झोन परिसर, त्यामुळे संघाचं हे मुख्यालय सुरक्षेच्या कारणावरून सतत चर्चेत असतं। संघाचं मुख्यालय दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर नेहमीच असतं, त्यामुळे संघ मुख्यालयाला कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। असं असतानाही नागपूर पोलीस आयुक्तांना सोमवारी 27 एप्रिल रोजी टपालाद्वारे एक निनावी पत्र पाठवण्यात आलं। डीएसएस नावाच्या कथित संघटनेनं इंग्रजीत हे पत्र लिहिलंय। त्यात डीएसएसनं दिलेल्या धमकीमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे। संघ मुख्यालय, रेशीमबाग, स्मृती मंदिर आणि मेट्रो स्थानक यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सीझियम 137 नावाची घातक रेडिओ ॲक्टिव्ह पावडर टाकण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी दोसर भवन मेट्रो स्थानकाजवळ सापडलेले डेटोनेटर्स आणि जिलेटिनच्या कांड्या आम्हीच ठेवल्या होत्या। तो केवळ एक इशारा होता, खरा खेळ तर आता सुरू झाला आहे। वेगवेगळी गोष्ट लिहिली आहे त्याच्यात, म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह मटेरियलबद्दलही लिहिलेलं आहे, तसेच बाकी घातपात होण्याची शक्यता त्याच्यात लिहिण्यात आलेली आहे। त्याबद्दल ते पत्र मिळाल्यानंतर आम्ही पुढची कारवाई आमची चालू आहे। आम्ही कोणी हे लिहिलेलं आहे आणि त्यांनी काही स्पेसिफिक त्याच्यात ते दिलेलं आहे किंवा त्याच्या मागे कोण आहे ही सगळी माहिती आपण सध्या आमची कारवाई चालू आहे। धमकीच्या या पत्रानंतर नागपुरात खळबळ उडाली। त्यामागे दोन कारणं महत्त्वाची होती। एक म्हणजे धमकी दिली होती ती संघाच्या मुख्यालयाला, आणि दुसरं म्हणजे सीझियम 137 नावाचा किरणोत्सर्गी पदार्थ। सीझियम 137 हा अत्यंत किरणोत्सर्गी पदार्थ आहे। तो पावडरच्या स्वरूपात आढळतो, पाण्यातही सहज विरघळतो। हा पदार्थ शरीराच्या संपर्कात आल्यास कॅन्सरचा धोका होऊ शकतो। याच्या किरणोत्सर्गामुळे शरीराला गंभीर इजा होते, तसंच शरीर भाजणं आणि रेडिएशनचे आजार होतात। त्यामुळे धमकीच्या पत्रात नमूद केलेल्या सर्व ठिकाणांवर तातडीनं ATS, NDRF आणि मुंबईतील अणुऊर्जा तज्ज्ञांच्या विशेष पथकाला बोलावून संपूर्ण परिसराची स्कॅनिंग करण्यात आली। सुदैवानं कुठेही सीझियम 137चे अंश आढळले नाहीत। आमचे जे स्पॉट्स त्याच्यात लिहिण्यात आले होते ते सगळे स्पॉट्सची चेकिंग आणि आमचे जे सपोर्टेड चेक वगैरे आहे ते आपली चालू आहे। BDDSची चेकिंग चालू आहे। सगळे आम्ही जे प्रक्रिया याच्यात राबवली पाहिजे ती सगळी आपण राबवलेली आहे। तर कुणीतरी केलेला खोडसाळपणा आहे की जाणून बुजून दिलेली धमकी आहे, याचा तपास आता प्रशासनाकडून सुरू आहे। त्या पद्धतीचा खोडसाळपणा कोणी करू नये याची देखील चौकशी करू नये, कारण अशा पद्धतीनं प्रशासनाचं कुठेतरी एक डिस्टर्बन्स निर्माण करण्याचा प्रयत्न सदर व्यक्तींच्या मार्फत होत असतो। त्याच्यामुळं हा खोडसाळपणा ज्यांनी केला असेल त्याचा शोध घेऊन त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करा। या प्रकरणामध्ये ATSच्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हा प्रकार एखाद्यानं केलेला खोडसाळपणा आहे की यामागे खरोखरच एखादं मोठं षडयंत्र आहे, याचा तपास पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा करत आहे। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।